आज सचिनने लावला होता पाणीपुरीचा स्टॉल का ते मी पुढे सांगतेच, पण त्याआधी मस्त संध्याकाळी रेडी होऊन आम्ही गेलो होतो भाजी आणायला. पण मध्ये पाणीपुरीची क्रेविंग झाली आणि पाणीपुरीवाले भैया तिथे नव्हते, त्याच्यामुळे सचिन म्हणे की चला मी पाणीपुरी बनवतो, कशी बनवायची असं. उर्वीला खूप मजा येत होती ते ऐकून. त्यानंतर पाणीपुरीवाले भैया आले आणि त्यांनी मस्त उर्वीला पण एक मसाला पुरी बनवून दिली आणि मला पाणीपुरी बनवून दिली. टेस्टी पाणीपुरी ठुसून झाल्यानंतर आम्ही मस्त इकडे भाज्या घ्यायला गेलो. फ्रेश अशा भाज्या आणि फ्रूट्स घेतले. आठवड्याभराचेच घेऊन टाकले, कारण मग आठवडाभर यायचं काम नाही, टिफिनला वगैरे लागतात त्याच्यामुळे. घरी आल्यानंतर हे सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून घेतल्या आणि आज आम्ही डिनरला बनवणार होतो अंडा बिर्याणी. त्यासाठी मस्त असा बारीक कांदा चिरून बरिस्ता बनवून घेतला. इकडे अंडा मसाला बनवून घेतला आणि इकडे बॉईल अंडे पण करायला ठेवले होते. आज जवळजवळ आम्ही 2 वर्षानंतर अंडा बिर्याणीचा बेत बनवला होता. म्हटलं खूप टाईम नंतर बनते बिर्याणी, तर आपण जरा वेळ देऊन छान एकदम टेस्टी बनवूया. पण खूप घाईघाईत बनवायला लागली, कारण भाज्या वगैरे घेऊन यायलाच आम्हाला खूप उशीर झाला बाहेरून यायला. तर एकदम शॉर्टकटमध्ये बनवली होती बिर्याणी, बट इट टर्न्ड आउट सो गुड की एवढी छान झाली होती. एकदम मोकळी आणि एकदम टेस्टी झाली होती बिर्याणी. खूप घाईघाईत बनवली म्हणून टेस्टी लागली, की खूप टाईम नंतर बिर्याणी खाल्ली म्हणून टेस्टी लागली, हे काही कळलंच नाही. असो, त्यानंतर श्रद्धा आली होती माझ्या हेल्पला. श्रद्धाने मस्त इकडे मला बटाटे पील करून दिले. आम्हाला नेक्स्ट डेसाठी वेफर्स बनवायचे होते म्हणून. बटाट्याची चिप्स खायची उर्वीची खूप क्रेविंग झालेली, म्हणून म्हटलं की चिप्स बनवायला घेऊया आपण, आणि ऊन पण अशा छान पडतंय. नेक्स्ट डे आम्ही मस्त इकडे बॉईल केले. श्रद्धा सकाळीच घरी आली आणि तिने मस्त इकडे बॉईल करून दिले आणि मस्त आम्ही चिप्स असे दोघींनी वाळू घातले. चिप्स वाळू घातल्यानंतर आज होती होळी, त्याच्यामुळे मस्त अशी फ्रेश होऊन देवपूजा केली. देवपूजा करून झाल्यावर आज मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे म्हणून असं सचिनने मस्त उसाचा रस घेऊन आले होते. तो एन्जॉय केला आणि लगेच पुरणाची तयारी करायला घेतली. आणि आज पुरण पण मी एकदम शॉर्टकट पद्धतीने बनवलं. फर्स्ट टाईम मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पुरण वाटलं आणि अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं मिक्स करून एकदम शॉर्टकट पद्धतीने पुरण मी बनवून घेतलं. त्यानंतर असं मस्त गरम पोळ्या बनवल्या. प्रेग्नेन्सीमुळे खाली होळीची तर पूजा करता येणार नाही, म्हणून म्हटलं घरच्या देवांना तरी नैवेद्य दाखवावा. त्यासाठी थोडंसंच पुरण बनवलं. इकडे पुरण आणि आमटी बनवली आणि भात, एवढंच मी आज शॉर्टकट जेवण बनवलं होतं. रोजच्यापेक्षा थोडंसं जरी एक्स्ट्रा काम झालं तरी हल्ली हातपाय सुस्त आहे, त्याच्यामुळे मला माझ्या पिल्लूने मस्त इकडे मसाज करून दिला आणि संध्याकाळी देवाला मी इकडे छान असा नैवेद्य दाखवला. तर असा होता आजचा दिवस. बाय.